मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी कल्पना खरात यांच्या नावावरती जमीन जी आहे ती करण्यात आलेली आहे। उरण तालुक्यातील हे ते चाणजी गाव आहे। याच ठिकाणी आपण जर बघितलं तर कल्पना खरात फरार असताना त्यांच्या नावाची वर्दी निघाली आणि त्यांच्या नावाचं खरेदी खत जे आहे ते या जमिनीचं झालेलं आहे। जवळपास कोट्यावधीची ही जी जमीन आहे ती नाममात्र म्हणजे 58 लाख रुपयामध्ये या जमिनीचा व्यवहार झालेला आहे। विशेषतः आपण बघितलं तर 12 मार्च रोजी खरेदी व्यवहार जो आहे तो नोंदणीकृत करण्यात आला असून त्यानंतर अवघ्या काही दिवसातच महसूल प्रक्रिया ही वेगाने पूर्ण करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर 17 मार्च रोजी अटकेच्या दिवशीच वर्दी नोटीस जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि पुढील एप्रिलमध्ये जे फेरफार आहेत ते मंजूर झालेले आहेत। अशोक खरात अटक असतानाच हा संपूर्ण जमिनीचा व्यवहार जे ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याच मध्ये कल्पना खरात जे आहे ते त्या दिवशी जे आहे त्या फरार असतानाच हे सगळे व्यवहार पूर्ण कसे झाले याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आपल्यासोबत या गावचे सरपंच म्हात्रे आहेत, अजय म्हात्रे। सर, काय सांगाल एकंदरीत आपल्याच या पंचायतीच्या हद्दीतली जमीन आहे? एकंदरीत पाहता जर खरात दाम्पत्य जर फरार आहे तर मग त्या नोंदीच कशा झाल्या याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। दुसरं काय म्हणणार नाही मी, पण हे जे सर्व काही चालू आहे त्याचा मुलापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करावा हीच नम्र। एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याच पंचायतीच्या हद्दीमध्ये जमीन खरेदी करण्यात आलेली आहे। आपल्याला याची काही माहिती वगैरे होती का? नाही, कारण की चांजे ग्रामपंचायत ही फार मोठी आहे, महसुली आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पण 50-60 हजार लोकसंख्येचा ग्रामपंचायत, त्यामुळे इथं व्यवहार काय होतात त्याची कल्पना आपल्याला नसते। आपण जर बघितलं तर सध्या इथे काय जमिनीचे भाव चालू आहेत? आता रेडीनेटरच्या दराप्रमाणे 2,75,000 रुपये दर चालू आहे। तर पूर्ण जर जागा तुम्हाला घ्यायची असेल तर मिनिमम 10 ते 12 लाख रुपये गुंठ्याने जागा। आपण जी जमीन बघतोय साधारण ही आता 58 लाखामध्येचा व्यवहार झालेला आहे। साधारण याची मूळ किंमत काय असेल आपल्या अंदाजे? मूळ किंमत ही साधारणतः जर हा किती 30 गुंठ्याचा आहे ना, 30 गुंठ्याचा म्हणजे 3 करोड पर्यंत, 3-3.25 करोड पर्यंत व्यवहार असेल। आपण जर बघितलं तर साधारणतः सरपंचाने दिलेल्या माहितीनुसार 3 करोड पर्यंतची जमीन जी आहे ही आहे। जवळपास हे चाणजी गाव आहे उरण तालुक्यातील। आपण जर बघितलं तर औद्योगिक दृष्टिकोनातून उरण शहराचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे। इथेच आपण जर बघितलं नवी मुंबई एअरपोर्ट आहे, त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीसाठी दृष्टिकोनातून देखील हा परिसर फार महत्वाचा आहे। मात्र या ठिकाणचा व्यवहार आहे तो नाममात्र रकमेमध्ये म्हणजे 58 लाखामध्ये जो आहे तो या जमिनीचा व्यवहार झालेला आहे। आता याचे धागेदोरे किती खोलवर जातात, प्रशासन याकडे कशा पद्धतीने पाहत आहे हे खरं पाहावं लागणार आहे। राज वैशंपायन, टीव्ही मराठी, उरण, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।